आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गेली 3 वर्ष झालं पण कलेक्टर ऑफिस मध्ये काम करतोय, पण एकत्र काम करण्याचा योग आलाच नाही. हो ना, जेव्हा कळालं इकडं जागा रिकामी झाली त्यावेळी विचार केला इकडे ट्रान्सफर घ्यावी. ते काय ना, सध्या मालती जरा नाराज असते, खूप विचित्र वागते. म्हटलं तुझ्या सहवासात आली की जरा बरं वाटेल तिला. का हो, तिला काय झालं आता? तुला तर माहितीच आहे सुंदरी, 6 वर्ष झाली लग्नाला पण अजून मूल नाही आम्हाला. तुझी गोष्ट जरा वेगळी आहे. नाही म्हणजे जरा मोकेपणानेच बोलतो. लय वाटत असेल ना की तुझे घर संसार असावा, मुलं असावी, पण सुंदरी तुझ्याकडे तुझं काम आहे, 6वी आहे. मालतीचं तसं नाही आहे ना. तुम्ही काळजी नका करू. आता आलात ना परत, आपण बोलूयात. स्पेशली मी बोलते मालतीशी, काळजी नका करू. काय झालं सुंदरी, तू टेन्स का वाटतेस एवढी? टेन्शन कसलं, कामाचे विचार चालू असतात. आणि बोलायचं आहेच मला तुमच्याशी, आता वर्किंग आवर मध्ये नको. एनिवेज आपा तुम्हाला कामाचे सगळे डिटेल्स देते. चालेल. सरूचं एकदा सगळं मार्गी लागलं की नाही, मगच माझ्या जीवाला समाधान लागेल बघा. तुम्ही मला असं तातडीनं बोलवून घेतलं म्हणजे तुमच्या मनात नक्कीच सरूसाठी कोणीतरी आहे, होय ना? सगळं ठीक आहे, पण माझ्या सावीला खूप मिस करेन. धनंजय देसाई? होय, धनंजय देसाई, DSP. त्याची पण बायको ऍक्सिडेंट मध्ये गेली. त्याला एक मुलगा आहे, आरोह. तो पण आपल्या सावीच्या शाळेत आहे. दोघांची चांगली गट्टी जमली आहे बर का. आणि धनंजयचा स्वभाव पण खूप चांगला आहे बर का. अगदी मन मिळावू सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, अगदी आपल्या सरू सारखा. दोघांचा जोडा ना अगदी योग्य आहे बघा. तिला योग्य जोडीदार मिळालाय आता. खूप चांगलं आहे. सरूशी बोललात का तुम्ही? अहो म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं इकडं. अहो लग्नाविषयी माझ्याशी काही धड बोलतच नाही होती. इतक्या वर्षी तर लग्न नको नकोच म्हणत होती, पण आता तिला हळूहळू पटायला लागले. मुख्य म्हणजे सावीला पण बाबाची गरज आहे हे जाणवतंय आता तिला. आता सावी पण मोठी होती हो,